IAS व्हायचं असेल तर UPSC पास करावी लागते. डॉक्टर व्हायचं असेल तर नीट द्यावी लागते. इंजिनियर व्हायचं असेल तर JEE द्यावी लागते. वकील, चार्टर्ड अकाउंट, शिक्षक जवळपास प्रत्येक क्षेत्रासाठी पात्रता आहे, परीक्षा आहे, प्रशिक्षण आहे. पण देश चालवणाऱ्या लोकांसाठी, मंत्री होण्यासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा पंतप्रधान होण्यासाठी कोणती परीक्षा असते का? उत्तर आहे नाही. मग प्रश्न असा आहे की देशातील सर्वात मोठ्या जबाबदारीसाठी कोणतीही परीक्षा का नाहीये? भारतीय संविधान काय सांगतं? की भारतात निवडणूक लढवण्यासाठी काही अटी आहेत. तुम्ही भारतीय नागरिक असायला हवं, लोकसभेसाठी किमान वय 25 वर्ष, राज्यसभेसाठी 30 वर्ष आणि मतदार म्हणून नाव नोंदवलेलं असावं. या पलीकडे कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही पदवीधरच असायला हवं किंवा कोणती परीक्षा पास केलेली असावी. असं का? कारण भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीचं मूलभूत तत्व काय सांगतं की नेता निवडायचा अधिकार जनतेचा आहे. एखादा माणूस कमी शिकलेला असू शकतो, पण त्याच्याकडे नेतृत्व क्षमता असू शकते. तो लोकांचा विश्वास जिंकू शकतो. म्हणून संविधानाने शिक्षण आणि परीक्षा बंधनकारक ठेवली नाहीये. मग प्रश्न असा निर्माण होतो की आज देशाचं बजेट, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षण, आरोग्य अशा मोठ्या विषयांवर निर्णय घेतले जातात. हे निर्णय लाखो कोट्यावधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतात. मग अशा जबाबदारीसाठी किमान शैक्षणिक पात्रता किंवा प्रशिक्षण असावं का? हा प्रश्न अनेक वर्षापासून विचारला जातो. जगात काय होतं, अनेक लोकशाही देशांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी स्पर्धा परीक्षा नसते. कारण लोकशाहीत अंतिम परीक्षा ही मतदान मानली जाते. म्हणजे जनतेने स्वीकारलं तर नेता, नाकारलं तर नाही. पण जेनझींची गोष्ट वेगळी आहे. आजची तरुण पिढी फक्त भाषण ऐकत नाही, ती Google करते, फॅक्ट चेक करते, मॅनिफेस्टो वाचते, जुन्या भाषणांचे व्हिडिओ शोधते, सोशल मीडियावर प्रश्न विचारते. आजचा मतदार विशेषतः जेनझी फक्त घोषणांवर विश्वास ठेवत नाही, त्याला आकडे हवे असतात. कामाचा अहवाल हवा असतो आणि उत्तरदायित्वही हवं असतं. भविष्यात काय बदलू शकतं? कदाचित राजकारण्यांसाठी स्पर्धा परीक्षा कधीच होणार नाही, कारण त्यासाठी संविधानात मोठे बदल करावे लागतील. पण एक गोष्ट नक्की बदलू शकते, ज्या दिवशी मतदार प्रश्न विचारायला लागतो ना, त्या दिवशी राजकारण बदलायला सुरुवात होते. लोकशाही मजबूत करणारी गोष्ट परीक्षा नाहीये, तर जागरूक नागरिक असतात. म्हणून प्रश्न फक्त इतकाच नाही, की नेत्यांची परीक्षा असावी का? खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे, की आपण प्रत्येक 5 वर्षांनी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम समोर उभं राहून लोकशाही मते मतदार हा सर्वात मोठा परीक्षक असतो. तुमच्या मते भारतात निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता किंवा एखादी पात्रता परीक्षा असावी का? होय की नाही? तुमचं मत कारणासह लिहा. मी विक्रांत, तुम्ही बघत होता डू रिपोर्ट्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.